काही बघा ती गाडी जी मला कालच प्लेअर ऑफ द टुर्नामेंट म्हणून बाईक भेटलेली. ही आहे ग्रामीण संघ जिंकण्याची. ओपन संघात जेव्हा आपण जिंकतो एवढी खुशी नसते जेवढी ग्रामीण संघ जिंकतो. पिझ्झा खाल्ले काय पिझ्झा खाल्ले. आहे मयूर वाघमारे लॉक्स या यूट्यूब चॅनलवर. तर आवाज थोडा खराब झाला आहे, झोप पण जास्त पूर्ण झालेली नाही. तर आज निघालो आहे आम्ही स्वर्गीय रतनबुवा पाटील चषक खेळण्यासाठी. ओपन फॉर्मॅटमधून खेळतो आम्ही KPC इनामपुरी या संघामध्ये. तर सोबत आहे नोंदरा एक्सप्रेस प्रसन्न पाटील आणि आमचा खास दोस्त. तर आजच्या तुम्हाला टीम सांगतो मी त्याच्या खेळणार आहेत, ज्याच्यात माझी टीमचं नाव आहे KPC विक्रांत केटे प्रतिष्ठान. आणि टीममध्ये माझे खेळणार आहेत अजित मोहिते, दिनू कांबळे, सुलतान, उस्मान पटेल, अंगद पाटील, मी स्वतः मयूर वाघमारे, नंतर भावेश शेलार, फरमान खान, ऋतिक पाटील, कृष्णा पवार, वीरू वाघेला, सोहेल शेख आणि हितू जाडेजा. ही आमची टीम आहे. आणि त्यासोबतच ऑगस्टमध्ये खेळणार आहेत ज्या 3 टीम आहेत त्याच्यामध्ये आदित्य 11 ज्याचा कॅप्टन आहे केतन म्हात्रे, नंतर आहे टीम रोहित 11 जी पुण्याचे सर्व संघातले प्लेयर असणार आहेत, त्याचा कॅप्टन असणार आहे अनुराग मोहिते. आणि चौथी टीम आहे अधिराज एकविरा वडगर जी आमच्या पनवेलमधले स्पॉन्सर आहेत अधिराजवाले. ती एंट्री खेळत आहेत विक्रोई म्हणजेच अमोल सर यांची टीम, जिचं कॅप्टन आहे मंगेश दादा वैते. तर बघूया, आम्ही ऑन द वे आहोत. 5-10 मिनटात आम्ही पोचू. आणि 2चा टायमिंग दिला, पहिली मॅच चालू व्हायचा आणि तब्बल 2:30 वाजले. तर आम्ही ऑन द वेच आहोत, ग्राउंडवरती पोचणार आहोत. अजून मॅच वगैरे वाटतं काही चालू झाली नाही असं वाटतं, बट ऑन द वे आहोत, पोचायचं पहिल्या आधी. आणि बघूया आजचा दिवस कसा जातो आहे, तुम्हाला दाखवतो आज सर्व कसं वातावरण आहे रतनबुवाचा. ही एक अशी टुर्नामेंट आहे जी पूर्ण टेनिस क्रिकेटमध्ये पण वर्ल्ड कप बोलली जातात, जिचा बजेट ऑलमोस्ट सर्व टेनिस टुर्नामेंटमधल्या डे टुर्नामेंटमध्ये सर्वात हायेस्ट आहे. आणि खूप प्रेक्षणीय सामने पण इथे होतात आणि खूप लोक मॅच बघायला येतात. स्टँड्स वगैरे बनवले जातात, कन्स्ट्रक्ट केले जातात टुर्नामेंटसाठी. कुठला प्रॉपर ग्राउंड वगैरे असं नसतो, म्हणून ह्या टुर्नामेंटची खूप चर्चा असते. आणि तसं सांगायला गेलं तर ही टुर्नामेंट आपले सर्वांचे प्रिय लोकनेते राजूदादा पाटील यांच्या वडिलांच्या नावाने असते. आणि मागच्या वर्षी मी चॅम्पियन होतो, प्रवीण 11 खारघर या संघामध्ये होतो. बट यावर्षी आम्ही सर्व थोडा मित्रप्रेम सगळ्यांचा एकत्र आला आहे आणि आम्ही सर्व मित्र एकत्र खेळतो आहे. तर जाऊया, तुम्हाला दाखवतो पुढचा. आम्ही पोचलो आहे. इथं कुठला गाव आहे रे युकांचं? तर गाव हेदूट नाही वाटते, हेदूट नाही गावच आहे. तर काय आम्ही पोचलो इथे. या साईडला बघू शकता तुम्ही लोढा, पलावा सर्व इंडस्ट्रियल एरिया इकडे. आणि हा आहे रतनबुवा स्मृती चषक. ही बघा एंट्री. तर आम्ही आता आतमध्ये चाललो, तुम्हाला दाखवतो. रिक्षावाला थांबलाय, चल बरं याला. तर बघू शकता तुम्ही इथली त्यांची एंट्री. रात्रीचं विजन खूप छान आहे इथे, मस्त. हे बघा एंट्री, सर्वांना मस्तपैकी बसायची सोय आहे. ही आहे VIP एंट्री आणि ही नॉर्मल पार्किंग. इकडे जेवणासाठी आगरी कोई जेवण, खानावळ, बाकीचे फ्रूट सलाड, ज्यूस या सगळ्या गोष्टी आहेत इथे. आणि आहे एंट्री, तुम्ही बघू शकता. फोटो सेशनसाठी वेगळा प्रत्येकाला प्रायव्हेट असा फोटो सेशन स्टँड बनवला आहे. ह्या लेवलचा इथे मॅनेजमेंट आहे राजू दादांचा, तसेच विनोद दादांचा. आम्ही आता गाडी पार्क करतो इथे. आणि प्रसन्न असं वाटत नाही, मी जरा जास्तच चिकना दिसत आहे, फिल्टर जास्तच असते. बघू शकता प्रसन्न पाटीलचा मग क्यूटनेस बघू शकता तुम्ही. तर चलो ग्राउंडमध्ये जाऊया आपण सगळे. तर गाडी पार्क केलेली आहे इथे
आणि तुम्हाला आता आम्ही दाखवतो जर्सीज वगैरे आलेत, अंगदच्या गाडीमध्ये आहेत, तुम्हाला दाखवतो जर्सीज. खूप ऊन लागतं इथे, मजबूत ऊन, 33 डिग्री आहे, 33 डिग्री बघू शकता. तुम्हाला दाखवतो, बघू शकता आमचे अंगद दादा पाटील, द आधारस्तंभ ऑफ पनवेल संघटना जास्त आलं सर. आणि आमचे पुरस्कृत करणारे आमचे भाई मॅन इन फॉर्म मयूर, मॅन इन फॉर्म, मॅन इन चड्डी, अलग हायले मॅन इन चड्डी. चला तर बघू शकता तुम्ही इथे काही आम्हाला कपडे भेटलेले आहेत. तर जर्सीचा कलर आहे, हा कलर कोण सांगेल? कलरचं नाव बेबी पिंक. बघितले अंगद सारख्या माणसाला किती ओळख आहे रंगाची. बेबी पिंक कपडे मस्त आहेत हे बघा. जर्सीज वगैरे कसे बेबी पिंकचा लेव्हेंडर झालं रे. लेव्हेंडरच आहे यो, बेबी पिंक नाहीच आहे. लेव्हेंडर वेगळाच कलर पण मस्त वाटतं. आणि या कॅप्स वगैरे बघू शकता तुम्ही कशा आहेत. स्वर्गीय रतनभाऊ पाटील स्मृती चषक 2025, आयोजक दुर्गामाता क्रिकेट संघ काटे. ही ट्रॅक पॅन्ट आहे आणि टी शर्ट पण आहे. चला होतो गाईज आम्ही रेडी आणि दाखवतो. तर गाईज तुम्ही बघू शकता उल्हासनगरचा स्विंग सुलतान बाय. येस ही इज अ बॅग, नॉट बॅग. भाई शादी के बाद तेरी जिंदगी चेंज हुई है खाली 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 तो आपकी मेरी तो चेंज ही है और आपकी तो बहुत चेंज लग रही है. नुसता ये टॉपी जैसा बाइक जीत रहा है. कांग्रेस भाई, थँक्स ब्रो, शादी के थँक्स बाद ब्रो. क्या लक चेंज हुआ तर है. इथे आपला लेफ्ट हँडेड बॅट्समॅन किंग दिनू कांबळे, अजित दादा मोहिते. तर तुम्ही बघू शकता गाईज स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक 2025, आयोजकचे दुर्गामाता क्रिकेट संघ काटे. तर ही आहे ग्रँड एंट्री फॉर प्लेयर्स. इथून सर्व प्लेयर्स येतात इथून आणि सर पण आहेत, बाउन्सर्स लोक आहेत. इथे VIP एंट्रीज असतात जिथे गाड्या पार्क होतात आणि सर्वांना इथे बोर्डिंग्स होर्डिंग्स. आणि हे दादाचं आहे मोठासा स्टेज. भाई पण आला इथे, आदित्य 11 संघ आहे, कृष्णा पवार आलेला आहे. ही आहे आमचे क्रिकेटची जर्सी रतनबुवासाठी. KPC विक्रांत केने प्रतिष्ठान, वडवलीचा आपला ऋतिक, अंगद पाटील, सुलतान मियाबाई, प्रसन्न पाटील. काय म्हणणार सुलतान सर, काय वाटतं? सब जगह से लपेट रहा है, मैच में भी लपेट रहा है, बाइक भी ले रहा है, कार भी ले रहा है, यूट्यूब में से भी कमा रहा है. सब जगह से लपेट रहा. हे होते सुलतान भाई. तर दिल्लीवरनं फरमान सुद्धा आलेला आहे, अजितदादा आलेला आहे. तर बघू शकता मी प्रॉपर रूल्स रेग्युलेशन्स इथे सर्व सांगताना आम्हाला. आणि ही आहे रतनबुवा ग्राउंड, बघू शकता तुम्ही पहिली मॅच चालू आहे केतन मात्रेची. स्टेज वगैरे बघू शकता, बसायची सोय, AC कॅबिन सुद्धा आहे. आणि दादा पण आहे आपला विक्रांत केने प्रतिष्ठानचे सर्व दादा पण आलाय. लगातार 2 वेळेला तुम्ही ही स्पर्धा गाजवली होती आणि त्यातल्या मॅन ऑफ द सिरीजचे पुरस्कार देखील तुला सातत्याने मिळत गेलेले या स्पर्धेमध्ये. ते यावर्षी वाटते या स्पर्धेमध्ये परत एक वेळा 30 दशक आणि तोच दरारा निर्माण करताना दिसेल KPC विक्रांत केने प्रतिष्ठान. नक्की जे लास्ट 2 वर्षांनी जेव्हा चॅम्पियन टीम होती यावर्षी टीम आहे. जस्ट कॉन्फिडन्स आहे, त्या कॉन्फिडन्स. मॅच चालू आहे केतन मात्रेची. केतन मात्रे स्वतः शतरक्षक म्हणून उभा आहे. इथे आपला मॅनेजमेंट बघू शकता, कॅमेरावर कसे कॅमेरे यूज केले. 70-70 लाईव्ह आहे आणि कृष्ण पवार त्यांच्याशी थोडा गपशप करतोय. हे सर्व आपले समर्थक. बसण्यासाठी शेवटच्या दिवशी जागा नसते. पहिल्याच बॉलवर सर्व स्टँड्स इथे बनवले गेले आहेत. अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा, विराट कोहली, राहुल द्रविड, सौरव गांगुली, युवराज सिंग. तर इथे फर्स्ट मॅच चालू आहे लीगमधली केतन मात्रेची अगेन्स्ट पुणे संघासोबत. तर बघू शकता इथे रोहित पण आला आहे आपला. काल तर आपला शिवरात्रीला आला नाही पण आज पोचलाय तो रतनबुवा खेळायला.
दगाबाज. तर सर्वांचा लाडका आपला तर असा आपला राजा कॉमेडी मॅन, आपल्या लॉकचा सुपरस्टार, किंग ऑफ मेनी हार्ट्स. तर दादाची मॅच चालू आहे. रोहित 11 नावाने खेळत आहेत. तर 18 बॉल 30 बाकी आहे. तयारीत आहे राजा वाटतं बॅटिंगला. काय जबरदस्त होता प्रशांत घरत यांचा. रनआउट होऊन आलाय तुषार. षटकार मारला होता आणि झलक निघला जा परत आला कारण धावू शकला नाही. बरोबर सुटला तर सुपर ओव्हर, षटकार मारला तर मॅच टाय होईल आणि टाय ब्रेकर सुपर ओव्हर आहे या स्पर्धेमध्ये. फिरोजची कमाल. लास्ट बॉल, शेवटचा बॉल, धावा करायचे 7. शेवटचा बॉल, परफेक्ट यॉर्कर. सामने जिंकला. फिरोजने कमाल केली गोलंदाजीमध्ये. सामन्यामध्ये पलटवार आणि सामना इथे जिंकलेला आहे. आधी आपण ठेवलं होतं स्लॉग ओव्हरसाठी. आता बघूया मयूर वाघमारे तो खेळ देतील आपल्या संघासाठी. चांगला बॉल पाहायला मिळतोय. थोडंसं बाहेर आवश्यकता होते KPC क्रीडाकडे प्रतिष्ठानची. आवश्यकता होते. मयूरला आणलं आणि मयूर विकेट घेऊन येतोय. धक्का पहिला बसतोय. येतोय तो म्हणजे योगीराज बिल्डर अँड डेव्हलपर विकेट. चांगला बॉल तुमच्या थोडंसं बाहेर शिकलं. यावेळेला आपण पाहू शकतो बाहेर वाघमारे एक षटक आपण पाहतोय. मयूर तयार. बॅक टू द बॉल ऑन ड्राइव्ह केलाय क्षेत्ररक्षक आहे. लॉंग बॉलची बॉलवर पोहोचतील. एक सिंगल कंप्लीट होते. स्ट्राईकवर तर पहिली मॅच आम्ही जिंकलेलो आहे. थोडी अशी बॉलिंग खराब झाली आमच्या बॉलर्स लोकांकडून आणि समोरच्या टीमने बॅटिंगसुद्धा खूप चांगली केली, स्पेशली मंगेश वैद्यने. बट आमच्या बॅट्समन लोकांमध्ये दिनूने ऑलमोस्ट 50 रन केलेल्या आणि आम्हाला सामना जिंकलो आहे. तर तो आला मॅन ऑफ द मॅच घ्यायला. मला बघू शकता तुम्ही इथे दिनू आला मॅन ऑफ द मॅच घ्यायला. पण इथे लाईव्हला आहे आपला भाई बिगू. तर इथे घेतलंय बघा. काशीनाथ नाना पाटील यांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार इथे देणार आहोत. त्यांचाही संघ या स्पर्धेमध्ये खेळतोय आदित्य 11 आणि सध्या आपण पाहतोय की या मॅच मध्ये खूपच चांगला खेळ केला दिनू कांबळेने. धावा केल्या सेट आमच्या मुख्य व्यासपीठावर ग्रामीणची मॅच आणि बघा रंजनाथ चौधरी यांना आपल्या शुभ हस्ते बुधाजी बजे साहेब आपण या आपला सन्मान इथे केला जातोय. मॅच ग्रामीणची मॅच आता चालू होईल. खेळाडू आहे प्रथमेश मांद्रे ज्याने 27 धावांची खेळी साकारली. अभिनंदन प्रथमेश. 4 बॉलर आपल्याला 1,000 रुपयाचं पारितोषिक. काशीनाथ काना पाटील जे संघ मालक आहेत यांच्या वतीने प्रथम. अशा प्रकारे गाईज आम्ही दुसरी मॅच थोड्या फरकाने हरलेलो आहोत. तर नो डाऊट चांगली परफॉर्मन्स करू आम्ही पुन्हा एकदा. लुझरची मॅच सेकंड मॅच आम्ही थोडे चुकीमुळे हरलो आहे. चुकी नाही, समोरच्या टीमने मस्त बॅटिंग केली. ऑलमोस्ट डबल रन्स भरपूर घेतल्या आणि थोड्या 2 6 आले. त्याच्यामुळे आम्ही थोडे बॅकफुटला गेलो. पण खरंच त्यांच्या बॉलर लोकांनी खूप चांगली बॉलिंग केली प्रेशराईजमध्ये. तर अजून एक चान्स आहे आम्हाला लीगमध्ये आता. तर आम्ही आलो आहे आता जेवायला. फूड पार्क म्हणून इथे भरपूर स्टॉल्स आहेत आणि आपल्यासोबत आहे विक्रांत किने प्रतिष्ठानचे सर्वा प्रथमेश दादा पाटील. फोनवर बिझी आहे थोडा. भाऊस आहे आपला भाऊस. तर हा आहे अजितदादाचा छोटा भाऊ. विके प्रतिष्ठानचा ऑलमोस्ट सर्वाच आहे. स्टॉपला बेस्ट बॉलर रतन बुवा पाटील टुर्नामेंटचा यावेळेस. तर बघू शकता इथे फ्रूट्स स्टॉल्स आहेत इथे. लय भारी वाटतं. वातावरण भारी वाटतं. बघा रे पोराव या सगळ्या जेवायला इथं. खूप असे स्टॉल्स आहेत इथं ऑलरेडी. प्रत्येकाचा आगरी खाना वगैरे आणि सर्व एकत्र भेटतं इथं.
संदपचे भाऊ आहेत आमचा, त्यांचा स्टॉल आहे. तर आता नुकतीच मॅच झालेली आहे ग्रामीण संघाची, ज्याच्यामध्ये उंबारली आणि आगासन असे 2 संघ होते. सुपर 4ला एंट्री करणार होते जिंकल्यावरती. तर तुम्हाला दाखवतो ग्रामीण संघाचा काय सेलिब्रेशन असतं जिंकल्यावरती रणथंबोरला. आगासन संघ इथे जिंकलाय, टॉप 4मध्ये गेलाय. ही आहे ग्रामीण संघ जिंकण्याची. खरंच ओपन संघात जेव्हा आपण जिंकतो एवढी खुशी नसते जेवढी ग्रामीण संघ जिंकतो. अजून नंबरला गेलेच फक्त, अजून फर्स्ट प्राईज, सेकंड प्राईज, थर्ड प्राईज, फोर्थ प्राईज असं काहीच नाही झालं. फक्त रणथंबोरमध्ये फायनलिस्ट म्हणून खेळणारे म्हणून एवढा आनंद प्रत्येकाला. तर रात्रीचे वाजले 10:30. विनोद दादा सुद्धा इथे आलेले आहेत ग्राउंडवरती. दादा पण आलाय. ते लुजर मॅच चालू आहे. त्याच्यानंतर अजून 2 मॅच. मस्त जेवण आले. हे व्यक्तिमत्व गाईज माझ्यासोबत आहे आगासा संघाचा किंग केजू मुंडे आणि क्वालिफाय झाला सुपर 4 साठी. थँक्यू. कसा भाई धिंगाणा तर घातलेलं तुम्ही, केली शूटिंग? तिथून आला काय? नाचत होतो गावात नाही. बेस्ट ऑफ लक तुला भाई. प्रवास मात्र या स्पर्धेतून इथे संपतोय आणि नेक्स्ट मॅच मध्ये एकविरा अधिराज वडकर आणि त्याच्या विरोधात झालेली आहे आणि आदिराज वडकर विक्रांतीने प्रतिष्ठा अशी लढत आपल्याला पाहायला मिळेल. या मॅचचा टॉस देखील केला जाईल. अजून एक मॅच आहे रात्रीच्या वाजतील 2:30 संपायला. ते करून घ्यावा आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार द्यायचा सोहेल शेख याला. टाइगर उछल रहा है हमारा. पिज्जा खाल्ले काय? पिज्जा खाल्ले. ये देखो टाइगर ने क्या खा के आया भाई. पिज्जा खा के आया, पिज्जा खा के. बुर्गिर नाही खाएगा तूने? बुर्गिर कसं वाटतं तुला रणथंबोर? एक नंबर वाटतं. जिंकच यायचं गावात कसं. रोहित पण आहे. रोहित भाऊ चला हार्ड लक बॉईज. लवकर भेटू. नक्कीच लवकरच भेट. शांत वातावरण झालेलं आहे. प्रसन्न अजून पण तो चिकना दिसतोय, मला बरं वाटतं. तुम्ही क्रीम दिले ना, क्वालिटी क्रीम आहे ना. तर 3 वाजता डिसिजन आदित्य इलेव्हनने ते बाजी मारली मॅच हरला आणि आता मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील आपण देणार आहोत. बघितले असालच. तर भयानक मॅच झाली आणि इथे बघू शकता आदित्य इलेव्हनचा संघ जिंकलाय. तर ते सेलिब्रेट करतात. मी विनंती करेन या मॅचचा हिरो मॅन ऑफ द मॅच खेळाडू आहे 17 बॉल मध्ये 38 धावा करणारा महेश नानगुडे ठरला या मॅचचा हिरो. मॅन ऑफ द मॅच महेश नानगुडे साठी पिकनिक ग्रुप कल्याण यांच्याकडून 2000 रुपये पारितोषिक दिले जाणार आहे. अभिनंदन महेश नानगुडे. आपण या आपला सन्मानित केला जाईल. आमची टीम नाराज आहे. नमान भाई सोहेलने काय केलं? काय बोलशील तू? आइकॉन है, आइकॉन प्लेयर है ना बाबा. सोहेल के बारे में क्या बोलेंगे? सोहेल के बारे में क्या बोलने का है. मजाक बना के रखा है जिंदगी. 3 बजे रनआउट. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेण्यासाठी यायचे महेश नानगुडे. अभिनंदन महेश नानगुडे. इसको पहले ही बोला नोट आउट है. बॉल ही नहीं लगाया पैसा सा टाइम में. ये बंद करे तुझे. मी विनोद चिरतन पाटील दादांना विनंती करेन आपण या व्यासपीठावर. अशा प्रकारे विकेट प्रतिष्ठान आमचा संघ स्पर्धेतून बाहेर. विनोद दादा पाटील यांना मी विनंती करेन आपण व्यासपीठावर या. तर सकाळचे वाजले 4 आणि मी पोचलोय घरी. तर जी तुम्हाला सकाळी बोललो काही बघा ती गाडी जी मला कालच प्लेअर ऑफ द टुर्नामेंट म्हणून बाईक भेटलेली ती गाडी आहे. तर चलो बाय बाय. अशा प्रकारे रणथंबोर पाटील चषक 2025चा माझा प्रवास संपला आणि मी पोचलो आहे घरी आणि हा व्लॉग इथेच संपतो आहे. जर तुम्हाला व्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझ्या यूट्यूब चॅनलला. बाय बाय. गुड नाईट.